डोंबिवली आणि ठाणे यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मोठागाव माणकोली पुलाचा वापर उद्घाटनापूर्वी स्थानिकांनी सुरू केलाय। या पुलाचं काम पूर्ण झालं असलं तरी या पुलाचं उद्घाटन अद्याप झालेलं नाहीये। नाशिक हायवेला अंडरपासचं काम सुरू असल्यामुळे या पुलाचं उद्घाटन रखडलेलं आहे। मात्र स्थानिकांनी पुलाच्या एका लेनचा वापर नागरिक आणि प्रवाशांनी वाहतुकीसाठी सुरू केलेला आहे। या पुलामुळे डोंबिवली ठाण्यातलं अंतर कमी झालंय। 1.5 तासांचं अंतर अवघ्या 30 मिनिटांमध्ये प्रवासी आता ठाण्याला पोहोचणार आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांनी। माणकोली पूल सुरू झाला असे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ह्याचंच रियालिटी चेक करण्याकरता आम्ही माणकोली पुलावर आलो आहोत। आपण बघू शकता मोठा गाव ते भिवंडी याला जोडणारा महत्वाचा हा माणकोली पूल आहे। या माणकोली पुलाची एक लेन जी आहे ही एक लेन आता प्रवासी वापरायला यांनी सुरुवात केलेली आहे। आपण जर बघू शकतात तर सिमेंटच्या ट्रक यावरून इकडनं जात होते, याच्याकरता हा एक लेन खुला करण्यात आला होता। मात्र स्थानिक जे नागरिक आहेत आणि प्रवासी आहेत त्यांनी सुद्धा या पुलाचा आता वापर सुरू केलेला आहे। आपण बघू शकता हा जो दुसरा माणकोलीकडे जाणारा रस्ता आहे हा रस्ता थेट नाशिक हायवे पर्यंत पोहोचतो। नाशिक हायवेला अंडरपासचं काम हे चालू आहे, त्यामुळे या पुलाचं उद्घाटन झालेलं नाहीये। मात्र मोठागाव ठाकुर्लीतील प्रवासी असतील किंवा पलीकडच्या माणकोलीकडचे प्रवासी असतील यांनी हा पूल वापरास सुरुवात केलेली आहे। कॅमेरामन प्रथमेश सह प्रदीप भणगे, पुढारी न्यूज चॅनल, माणकोली।